मुंबईच्या वरळीमध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरची अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। वरळी नाका या ठिकाणी सुरजी वल्लभदास चाळ या परिसरात शिधा वाटप विभागाची मोठी कारवाई। मुंबईमध्ये सीएसएमटी स्थानकाबाहेरील खाऊगल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा। दुकानदारांना इलेक्ट्रिक शेगडीवर जेवण करण्याची वेळ। सरकार मूर्ख बनवतंय, आमच्या समस्यांकडे सरकार लक्ष देत नाही, दुकानदारांनी व्यक्त केली खंत। मनोरंजन क्षेत्रामध्ये सुद्धा अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम। चित्रपटाच्या सेटवर चपातीऐवजी पाव देण्यास सुरुवात। जेवणाचा मेन्यू आणखी कमी केला जाण्याची शक्यता। इंधनाच्या कमतरतेमुळे अन्नपदार्थ कमी करण्याचा निर्णय। ठाण्यामध्ये गॅस पुरवठा साखळीवर विशेष समितीची करडी नजर। समितीमध्ये पोलीस प्रशासन, जिल्हा पुरवठा अधिकारी तसंच सरकारी तेल कंपन्यांचे प्रतिनिधी असणार। ठाणे जिल्हा प्रशासनाचा 24 तास नियंत्रण कक्ष। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मेसवर परिणाम, तर गॅस टंचाईमुळे परिणाम होत असल्याचा विद्यार्थी संघटनांचा आरोप। आज पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन, एसएफआय निदर्शनं करणार। पुण्यामध्ये गॅस मिळत नसल्यानं हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम। भाज्यांची मागणी घटल्यानं पालेभाज्यांच्या दरात 10 ते 20% घट। निर्यातीत अडचण येत असल्यामुळे पुण्याच्या चाकण मार्केटमध्ये कांद्याच्या 50,000 पिशव्यांची आवक, पण निर्यात बंद असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका। युद्धामुळे बाहेर देशात होणारी कांद्यांची निर्यात ठप्प। नागपूर विमानतळावरील कॅन्टीनमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा। सिलेंडर नसलं तर विमानातील नाश्ता आणि स्टाफच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होणार। कॅन्टीन चालकाकडून अन्न पुरवठा विभागाकडे सिलेंडरची मागणी। नागपुरातील न्यू सुभेदार लेआउट परिसरामध्ये गॅस सिलेंडरसाठी मोठी गर्दी। पहाटेपासूनच लोक गॅस सिलेंडरचा नंबर लावायला रांगेत उभे। ऑनलाईन नंबर लागत नसल्यामुळे लोक गर्दीत उभे आहेत। भंडाऱ्यामध्ये सिलेंडरची साठेबाजी करणाऱ्या 2 ठिकाणी धाडी। 37 सिलेंडर्सचा साठा जप्त, जिल्हा पुरवठा विभागाची कारवाई। तर सीएससी केंद्रावर धाड टाकून 37 सिलेंडर्स जप्त केले। इंधन टंचाईच्या काळामध्ये देखील संत गजानन महाराज संस्थान स्वयंपूर्ण। गॅस विनाच तयार करण्यात येतो दररोज 50,000 भाविकांचा महाप्रसाद। सौर ऊर्जेचा वापर करून बनवला जातोय महाप्रसाद। संत गजानन महाराज संस्थानचं व्यवस्थापन पुन्हा एकदा चर्चेत। युद्धाच्या नावाखाली धुळ्यातील केळी उत्पादकांची फसवणूक होत असल्याचा आरोप, तर व्यापाऱ्यांकडून भाव मिळत नसल्यानं शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात। 1,500 ते 2,000 रुपयांचा दर हा आता 800 ते 1,000 रुपयांवर पोहोचलाय। इराणमधील युद्धस्थितीमुळे परदेशात अडकलेले 25 पर्यटक नागपुरात परतले। नागपूरच्या 33 नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे संपर्क साधला होता। आता 33 पैकी 25 पर्यटक परतले, मात्र इतर 4 जणांची तिकीटं बुक झाल्याची माहिती। नागपूर विभागामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार। कारवाईमध्ये 110 सिलेंडर जप्त, तर 5 गुन्हे दाखल। 163 गॅस वितरकांच्या गोदामांची तपासणी। काळा बाजार रोखण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची धडक कारवाई। नाशिकच्या इगतपुरीमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा कायम। हॉटेल व्यावसायिकांनी सुरू केलं चुलीवर जेवण। अनेक हॉटेल व्यावसायिकांनी मेन्यूमध्ये कपात केली आहे। साताऱ्यात गॅसचा तुटवडा नाही, जिल्ह्यामध्ये सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याच्या अफवा। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, सध्या साताऱ्यामध्ये सर्व कंपन्यांच्या एकूण 9 लाख गॅस जोडण्या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती। व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं अहिल्यानगरमधील अनेक मोठे हॉटेल व्यावसायिक हतबल। काही व्यावसायिकांनी हॉटेलमध्ये विटांची चूल तयार केली आहे, तर ग्राहक आणि व्यवसाय टिकवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांची धडपड सुरू आहे। गुढीपाडवा सण अवघ्या काही दिवसांवर आहे। भोरमधील साखर गाठी बनवणाऱ्यांची लगबग। व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं लाकडाच्या आणि डिझेलच्या भट्टीवर काम करण्याच्या तवेळ। राज्यातील गॅस तुटवड्यामुळे पंढरपूरमधील भाजी मार्केट सुद्धा ओस पडल्याचं चित्र। ग्राहक नसल्यानं भाजी मंडईमध्ये शुकशुकाट। केवळ 10% विक्री झाल्यानं उर्वरित भाजीपाला जनावरांना टाकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे। वर्ध्यामधील हिंगणघाट इथल्या नांदगाव चौकातील 5 हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई। हॉटेलमधून 7 घरगुती सिलेंडर जप्त। अन्न पुरवठा विभागाची ही कारवाई। विधान भवनात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा मेल बांगलादेशातील आयपी ॲड्रेसवरून पाठवण्यात आला होता, तर आरोपींनी ओळख लपवण्यासाठी व्हीपीएनचा वापर करून बांगलादेशचा आयपी ॲड्रेस वापरला। मुंबई पोलिसांच्या तपासात ही माहिती समोर। अर्थसंकल्पीय अधिवेशनातील मंत्र्यांच्या अनुपस्थितीसंदर्भात नाराजी। आमदारांच्या तक्रारीची गंभीर दखल। काल 2 वेळा मंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे विधानसभेचं कामकाज तहकूब। दांडी 72 मंत्र्यांना विधानसभा अध्यक्ष सोमवारी समज देणार। एकमत होत नसल्यानं नागपूर महानगरपालिकेतील भाजपच्या स्वीकृत सदस्यांची निवड लांबणीवर। कोट्यानुसार आता भाजपच्या 7 जणांना स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेत जाण्याची संधी। स्वीकृतसाठी तीव्र स्पर्धा असल्यानं आता एकमत होताना अडचण। पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णींविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या संगीता तिवारींची तक्रार। हिंदू राष्ट्रावरील विधानावरून मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करण्याची ही मागणी।
नागपुरात मुलांचं अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका रीलमुळे चर्चा, तर नागपूर ग्रामीण पोलिसांकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचंही आवाहन. नाशिकच्या इगतपुरीमधील बालविवाह प्रशासनानं रोखला. धारगाव या ठिकाणी अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्यात येणार होतं, मात्र प्रशासनानं हे लग्न थांबवलं. 4 महिन्यांनी ही मुलगी 18 वर्षांची झाल्यावरच मुलीचं लग्न होणार. मुलीच्या वडिलांनी लेखी सहमती दिली आहे. नागपुरात मुलं पळवण्याच्या संशयावरून 60 वर्ष वृद्ध महिलेला मारहाण. नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतली ही घटना. नेहरू विद्यालयाजवळ चिमुकली रस्त्यावरून जाताना वृद्ध महिला चिमुकलीशी बोलत होती. वृद्ध महिलेची वागणूक संशयास्पद वाटल्यामुळे या महिलेला मारहाण करण्यात आल्याची माहिती. भंडारा जिल्हा रुग्णालयामध्ये परिचारकांचं शिक्षण घेणाऱ्या मुलींकडून करून घेण्यात आली आहे सफाईची कामं. प्रशिक्षणार्थी मुलींना भिंती धुवायला लावल्याचा प्रकार. मुली साफसफाई करतानाचा व्हिडिओ व्हायरल. संबंधितांवर आता कारवाई करण्याचीही मागणी. नागपूर विद्यापीठाच्या 70% परीक्षांचे निकाल रखडले. सिनेटच्या बैठकीमध्ये गुणपत्रिकांमधील घोळाची आणि सॉफ्टवेअर कंपनीच्या चौकशीचीही मागणी. नाशिक विभागामध्ये शिक्षण क्षेत्रात मोठा गैरप्रकार उघड. शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये शासनाला 150 कोटींचा गंडा. तत्कालीन 3 शिक्षण उपसंचालकांसह 841 शिक्षक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं बनावट शालार्थ आयडी तयार करून त्यांची फसवणूक. भंडाऱ्यातील शेतातील चिखलामध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू. शेतात चिखळणी करण्यासाठी गेलेल्या शेतकरी बैलजोडीसह लाकडी फणसावरून या ठिकाणी खाली पडला. बैलांनी चिखलात फरफटत नेल्यानं शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू. भंडाऱ्याच्या मांदेड या शेतशिवारातली ही घटना. धुळ्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या शासन निर्णयाची प्रतीक्षाच. धुळे आणि नंदुरबार मध्यवर्ती सहकारी जिल्हा बँकेकडून कर्जाची खातेनिहाय माहिती पोर्टलवर अपलोड. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे 13,500 शेतकरी पीक कर्जाचे थकबाकीदार. शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाच्या टेंडर प्रक्रियेमध्ये अनियमिततेचा आरोप, तर जेबी ग्रेन्स डीलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक गुप्ता यांचा हा आरोप. कराड तालुक्यातल्या वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फीडरवर येणार. आमदार अतुल भोसले यांच्या विधानसभेतील मागणीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा. नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये 125 वर्ष जुनी विहीर सापडली. द्वारका अंडरपासची खोदकाम सुरू असताना कामगारांना पाण्यानं भरलेली ही विहीर सापडली आहे. 19व्या शतकातील विहीर असल्याची माहिती. जुनी विहीर असल्यानं प्रशासनानं जतन करण्याची मागणी केली आहे. पश्चिम विदर्भात पाणी प्रकल्पासाठी जलसाठ्यात मोठी घट. पश्चिम विदर्भातील सर्वात महत्त्वाच्या अप्पर वर्धा धरणामध्ये 57% पाणी साठा, तर बुलढाण्यातल्या खडकपूर्णा प्रकल्पामध्ये केवळ 34% जलसाठा शिल्लक. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढीगाव परिसरामध्ये अस्वलांचा मुक्त संचार. पहाटेच्या सुमारास गावातील रस्त्यांवर हे अस्वल फिरताना दिसले. दरम्यान संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. शालेय विद्यार्थ्यांचे नियम डावलून वाहतूक करणाऱ्यांवर आरटीओची कारवाई. विशेष मोहिमेमध्ये आतापर्यंत 101 वाहनांची तपासणी. 21 वाहनांवर दंड आणि 4 वाहनं जप्त. पालघरमध्ये मालगाडीच्या धडकेत 3 तरुणांचा मृत्यू. जुना पालघर परिसरातल्या जैन मंदिराजवळची ही घटना. पोलिसांच्या भीतीनं रुळावरून पळत असताना मालगाडीनं धडक दिल्याचा नातेवाईकांचा आरोप. शेती पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शानं 2 रानगव्यांचा मृत्यू. आरोपी शेतकऱ्याला अटक. भंडाऱ्याच्या बालमाजरी या परिसरातली ही घटना. आतापर्यंतच्या माहितीनुसार मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या कामामध्ये 65 कोटींचा घोटाळा. आणखी तपास सुरू असल्याची मंत्री उदय सामंतांची विधानसभेत माहिती. मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी या 10,000 कोटींनी घटल्या. पालिकेच्या मुदत ठेवी 2022 मधील 91,000 कोटी रुपयांवरून त्या घटून आता 81,000 कोटी रुपयांपर्यंत आल्यात. मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होताना दिसतोय. शेअर बाजारामध्ये पॅनिक सेलमुळे शुक्रवारी दिवसभरात सेन्सेक्स 1,470 अंकांनी कोसळला, तर निफ्टी 488 अंकांनी कोसळलाय. 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार करणाऱ्याला केंद्रावरील कर्मचाऱ्यांची त्याच्यावर कारवाई. आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यातील 103 कर्मचारी निलंबित. बोर्ड काही परीक्षा केंद्रांवर कारवाई करण्यात आल्याची. मुंबईमध्ये 5 वर्षात बेस्टचे 100 बस मार्ग बंद. मुंबईकरांच्या बस प्रतीक्षेमध्ये पाऊण ते 1 तासानं वाढ. अपुऱ्या बस संख्येमुळे प्रवाशांचा संताप. सध्या सुमारे 400 बस मार्ग सुरू असल्याची ही माहिती. बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक, तर राज्य महिला आयोगाची ही माहिती. अमोल पाटील यांना नाशिकमध्ये परवाना असताना सुद्धा ठाण्याचे IVF सेंटर सुरू केल्याचं समोर.